नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सौरभ पिसाळ। आज आपण काय करणार आहोत, जिओग्राफी या विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत। आपण आपल्या मोफत टेस्ट सिरीजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि आय होप की सर्वांनी या 5ही टेस्ट सोडवल्या असतील आणि तुम्हाला सर्वांना या 5ही टेस्ट अतिशय चांगल्या प्रकारे सोडवता आले असतील। विशेषतः एक कंबाईनच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट असतो तो टाइम मॅनेजमेंटचा। तर सर्वांना या 5 टेस्टच्या माध्यमातून त्याचा फायदा झाला असेल असं मला असं वाटतं। तर बघूयात आपण काय बघितलं, टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो। तर हा 5 टेस्टचा एकच उद्देश होता की तुम्हाला 1 तासाचं टाइम मॅनेजमेंट करता यावं आणि त्यासाठी जास्तीत जास्त मदत व्हावी आणि कशा प्रकारे तुम्हाला स्कोर्स वाढवता येतील प्रत्येक सब्जेक्टमधले। तर त्यानुसार हे आपण या ठिकाणी या टेस्टचं सगळ्या घेतल्या होत्या आणि मोफत आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या। ठीक आहे, तर आपण आता बघूयात भूगोल या विषयाचा। बघा, प्रश्न क्रमांक पहिलाच होता भूगोलचा। ठीक आहे, तर बघा या 5ही टेस्टमध्ये आपण असा प्रयत्न केलेला होता की आयोग ज्या प्रकारे प्रश्न विचारतो, ज्या भागांवर प्रश्न विचारतो त्या भागावर प्रश्न विचारण्याचा आपला प्रयत्न होता आणि अशाच प्रकारे आपण सर्व टेस्टमध्ये हे क्वेश्चन्स फॉर्म केले होते। तर बघूयात, पहिला प्रश्न बघा, योग्य जोड्या लावा। जिल्हा आणि काय दिलेलं आहे तुम्हाला, लिंग गुणोत्तर दिलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार। आता बघा, हा लिंग गुणोत्तर असेल, जनगणना हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे पूर्ण सिलेबसमध्ये की दरवर्षी या चॅप्टरवर तुम्हाला काही ना काही प्रश्न येतच असतो। ठीक आहे, मग तो साक्षरतेच्या संदर्भात असेल किंवा तुमच्या घनतेच्या संदर्भात असेल, लिंग गुणोत्तराच्या संदर्भात असेल, म्हणजे सर्वसामान्य लिंग गुणोत्तर असेल किंवा बाल लिंग गुणोत्तर असेल, अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या टॉपिकवर किंवा SC ST यांच्या पर्सेंटेज, या 2 जातींच्या पर्सेंटेजवर असेल। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न विचारलेले जातात आणि ह्या घटकाचा अभ्यास करताना आपण क्रोनॉलॉजी म्हणण्यापेक्षा एक विशिष्ट पद्धतीने जर काही गोष्टी लक्षात ठेवायला गेलं, आता हे साधारणपणे समजून घेऊन पाठ करण्याचा भाग आहे आणि पाठांतर या विषयाचं, या टॉपिकचं तुम्हाला अत्यंत गरजेचंच आहे, कारण की क्रम लावा विचारतात, कशाचं गुणोत्तर किती आहे, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारतात। साधारणतः संख्येचे प्रश्न अशामध्ये विचारत आहेत आयोग। तर बघूयात आपण पहिला, बघा काय प्रश्न आहे तुमचा। तर प्रश्न आहे की जोड्या लावा भंडारा, गोंदिया, रत्नागिरी आणि लातूर आणि यांचे लिंग गुणोत्तर दिलेलं आहे। ठीक आहे, तर आता बघा याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1। ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 आहे याचं उत्तर। बघा काय दिलेलं आहे, भंडाराचं गुणोत्तर किती आहे, 982। ठीक आहे, भंडाराचं बघा 982 हे असे लिंग गुणोत्तर आहे। ठीक आहे, बघा भंडाराचं 982 आहे आणि गडचिरोलीचं सुद्धा 982च आहे। ठीक आहे, या ठिकाणी त्यामुळं भंडाराचं 982 आहे। गोंदियाचं बघा लगेच या ठिकाणी इकडे 999। ठीक आहे, हे दिलेलंच आहे। ठीक आहे, रत्नागिरीचं सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये, आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे। रत्नागिरीचं किती आहे, 1122 आहे आणि त्यापाठोपाठ सिंधुदुर्गाचं आहे। सिंधुदुर्गाचं किती आहे, 1036। म्हणजे 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारे महाराष्ट्रातले किती जिल्हे आहेत, असाही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे। तर 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी बघा। आणि लातूरचं लिंग गुणोत्तर किती आहे, तर 928 आहे। ठीक आहे, आता बघूयात आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, सुरुवातीचे 5 आणि शेवटचे 5 अशा प्रकारे या ठिकाणी लिंग गुणोत्तराचे आपण जिल्हे दिलेत। तुम्हाला काही माहीत नसलं ना तर ॲटलिस्ट हे 5 तरी पाठ करावे लागतील, सुरुवातीचे 5 आणि शेवटचे 5। तर बघा या ठिकाणी आपल्याला माहित आहे रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे 1122, हे आपल्याला माहित पाहिजे, आणि सिंधुदुर्गमध्ये 1036। तर 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारे किती जिल्हे आहेत आपले, तर 2। ठीक आहे, त्यानंतर नंबर लागतो गोंदियाचा 999 आहे। बघा हा 999 आणि लगेच 988। ठीक आहे, हे असे बघा या आकड्यानुसार लक्षात ठेवा, गोंदिया, सातारा आणि भंडारा। आता रत्नागिरी 1 नंबरला आहे, सिंधुदुर्ग 2 नंबरला आहे, हे आपल्याला माहीत आहे, असं गृहीत धरू आणि लक्षात ठेवू। आता हे 3 लक्षात ठेवताना काय करायचे तुम्हाला, गोंदिया आणि भंडारा, आपण जर महाराष्ट्राचा मॅप बघितला ना तर ह्या इकडच्या कोपऱ्यामध्ये ना, तर इथं
हा असा कोपरा आहे समजा महाराष्ट्राचा, ठीक आहे. तर इथं भंडारा आणि गोंदिया ही काय करायची, ही दोन्ही एकमेकाच्या जवळजवळ आहेत, ठीक आहे. तर ह्या दोन्हीच्या मध्ये काय टाकायचं तुम्हाला, साताराला टाकायचं. अशा प्रकारे लक्षात ठेवतो. गोंदिया आणि भंडाराच्या मध्ये काय आहे, सातारा आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत, ठीक आहे. आणि शेवटचे 5 जिल्हे बघा, शेवटचे 5 जिल्हे कुठे आहेत, भंडारा आणि गडचिरोली या दोन्हीचं लिंग गुणोत्तर सारखं आहे. मी आता मगाशी सांगितलं तुम्हाला. आता शेवटचे 5 जिल्हे बघा, शेवटचे 5 जिल्ह्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे क्रमाने आहेत. सगळ्यात शेवटला कुठं आहे, सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कुठं आहे, मुंबई शहरमध्ये. सर मुंबई शहरमध्ये कमी गुणोत्तर असण्याचं कारण काय, तर कारण आहे इकडं मोठ्या प्रमाणात पुरुषांचं स्थलांतर नोकरीच्या शोधात होतं, असं आपण एक लक्षात ठेवूयात. आणि त्यामुळं मुंबई शहरमध्ये मुंबई उपनगर झाले असेल किंवा ठाणे, स्वतंत्र ठाणेमध्ये सुद्धा काय झालं, या ठिकाणी उद्योगधंद्याच्या किंवा रोजगाराच्यासाठी स्थलांतर बरीच जनता करते. त्याच्यामुळे या ठिकाणी काय माहिती आहे का, लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी आहे. त्या खालोखाल पुण्यामध्ये पण माहिती आहे, मराठवाडा वगैरे विदर्भ इत्यादी भागातून पुण्यामध्ये पण लोक येतात. बीडमध्ये कमी आहेत, ठीक आहे. बीडमध्ये सुद्धा लिंग गुणोत्तर कमी आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि औरंगाबाद बघा 6 नंबरला आहे. राज्यसेवेला प्रश्न विचारला होता, 6व्या नंबरला, शेवटून 6व्या नंबरला कुठला जिल्हा आहे, तर त्याचं उत्तर होतं औरंगाबाद, ठीक आहे. 923 आहे औरंगाबादचं. पुणे आणि बीड बघा, पुणे आणि बीड 915 आणि 916 आहे, ठीक आहे. पुण्याचं 915 आहे, बीडचं 916 आहे. आणि मुंबई शहरचं सर्वात कमी कोणाचं आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर बघा 832 आणि 860. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. सर्वांना या ठिकाणी समजलं असेल, कारण की हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. लिंग गुणोत्तर असेल, साक्षरता असेल, हे पॉईंट तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे, कारण की आयोग यावर प्रश्न विचारतो. आणि आपणही आपल्या टेस्ट सिरीजमध्ये यावर प्रश्न विचारलेले आहेत. आपले SC STच्या लोकसंख्येवर टक्केवारीवर प्रश्न विचारलेला आहे, साक्षरतेवर प्रश्न विचारलेलाच आहे, पुन्हा औद्योगिकरणाचा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे भारताचा. आणि मागच्याच टेस्टला झालेला आहे तो प्रश्न, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकरणामध्ये कितीचा फरक आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. आता लिंग गुणोत्तराच्या संदर्भातल्या या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट बघा, महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर 2001ला 922 होतं आणि 2011ला या ठिकाणी किती झालेलं आहे, 929 झालेला आहे. आणि हा कितीनं वाढलेला आहे, 7ने वाढलेला आहे. हा सुद्धा फरक लक्षात ठेवा, 7ने वाढलेले आहे. तर हा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे. आणि भारताचे किती आहे, 940. तर भारताचे लिंग गुणोत्तर पेक्षा महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती पॉईंटने कमी आहे, तर 11 पॉईंटने कमी आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हाही प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय बघा, तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता दुसरा बघा, वातावरणाच्या सर्वात खालच्या स्तराला स्थितांबर असे म्हणतात. आणि दुसरं स्टेटमेंट होतं, सर्व हवामानातील घटना उदाहरणार्थ ढग, धुके, वृष्टी इत्यादी गोष्टी स्थितांबर या थरात होतात. आता तुम्हाला काय माहिती आहे, वातावरणातला सर्वात खालचा स्तर म्हणजे कुठला, ट्रोपोस्फिअर, त्याच्यावर तो ट्रोपोपॉज आणि वर स्थितांबर, ठीक आहे. अशा प्रकारे येतो. आणि तर पहिलं स्टेटमेंट काय आहे, चूक. वातावरणातला सर्वात खालचा स्तर काय आहे तुमचा, तर वातावरणातला सर्वात खालचा स्तर तुमचा ट्रोपोस्फिअर आहे, म्हणजे काय तुमचा तपांबर आहे, ठीक आहे या ठिकाणी. आणि सर्व हवामानातल्या घटना ह्या तपांबरातच होतात, ठीक आहे. तर त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. आता बघा दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत, मग तुमचा पर्याय क्रमांक उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 अ ब दोन्ही चुकीचे, ठीक आहे. आता बघा तपांबरासंदर्भात थोडीशी माहिती या ठिकाणी ॲड केलेली आहे. तपांबर साधारणतः 11 किलोमीटर ते 16 किलोमीटरमध्ये आढळतो. आपल्यामध्ये 760 mm ऑफ HG तिथला हे असतं, प्रेशर असतं, 12 दाब असतो हवेचा, ठीक आहे. त्याचंच बघा पुन्हा इकडे मिलीबारमध्ये दिलेलं आहे. तापमान बघा 25.2 डिग्री सेल्सिअस असते. आता 11 किलोमीटर उंचीवर किती तापमान आहे, 56 डिग्री सेल्सिअस मायनस आणि 226 मिलीबार या ठिकाणी काय प्रेशर आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता तपांबराची उंची बघा विषुववृत्तावर बघा 16 किलोमीटर असते आणि सर्वात कमी ध्रुवावर असते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पॅरलली तुम्ही म्हणजे असं कंपॅरेटिव्हली ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा आता हा पॉईंट 6 अतिशय महत्त्वाचा आहे यातला. 160 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होतं. जसं जसं आपण वर जाऊ तापमानात तसं 160 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होतं. आणि आता बघा हा 7वा पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्यावर राज्यसेवेमध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. आणि मेन्सला तर विचारलेलाच आहे. तापमानाचं ऱ्हास प्रमाण म्हणजे काय, द टेम्परेचर लॅप्स रेट इन ट्रोपोस्फिअर असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न विचारला होता 1000 फीटला 3.5 डिग्री फॅरनहीट हा असा कमी होतो, ठीक आहे. ऱ्हास कसा होतो, टेम्परेचरचा ऱ्हास कसा होतो तापमानामध्ये असा. आणि 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअस असं
ऱ्हास होतो, टेम्परेचर लॅप्स रेट आहे. आता बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या. आणि यातला एक महत्त्वाचं आहे की या ठिकाणी हे वहन होतं, अभिसरण होतं, उत्सर्जन होतं आणि त्याला काय म्हणतात अभिसरण प्रवाहाचा विभागसुद्धा तपांबराला म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी हे तपांबर आहे, त्यानंतर स्थितांबर आहे वर. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. ओझोनचा लेअर तिकडं असतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही एकदा बघून घेणं अपेक्षित आहे त्या गोष्टी. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3. आता हा थोडं या ठिकाणी डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अग्निज खडका संदर्भातचा प्रश्न होता बघा. ग्रेनाइट हा आम्लधर्मीय खडक आहे, बेसाल्ट हा आल्कधर्मीय खडक आहे. ठीक आहे. आता बघा, आणि आम्लधर्मीय आणि अग्निज खडकात सिलिकाचे प्रमाण 20% आहे. तर यातलं बघा, हे सिलिकाच्या प्रमाणानुसारच या ठिकाणी हे प्रकार पडलेले आहेत, वर्गीकरण झालेलं आहे इग्नस रॉकचं म्हणजे अग्निजन्य खडकाचं. ठीक आहे. सिलिकाचं प्रमाण किती आहे त्यावरून हे वर्गीकरण झालेलं आहे. ठीक आहे. आता इग्नस रॉक म्हणजे काय, अग्निजन्य खडक म्हणजे काय असतो, तर पृथ्वीतून म्हणजे नाही का अतिउष्ण लावारसापासून तयार होणारा खडक हा काय असतो तुमचा अग्निजन्य खडक असतो. ठीक आहे. आता ह्याच्यात 2 प्रकार पडतात, इंट्रुझिव्ह इग्नस रॉक आणि एक्सट्रुझिव्ह इग्नस रॉक. ठीक आहे. या ठिकाणी बघा, इंट्रुझिव्ह इग्नस रॉक आणि एक्सट्रुझिव्ह इग्नस रॉक. तुम्हाला कन्सेप्च्युअली फक्त आता ह्या 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत की एक इंट्रुझिव्ह असतं आणि एक एक्सट्रुझिव्ह असतं. आणि केमिकल कंटेंटनुसार, केमिकल कॉम्पोजिशननुसार म्हणजे सिलिकाचा कंटेंट किती आहे त्याच्यानुसार त्याचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. कुठले हे बघा या ठिकाणी, ॲसिडिक रॉक म्हणजे तुमचा आम्लधर्मीय, बेसिक रॉक आल्कधर्मीय आणि काय तुमचा इंटरमिडिएट रॉक. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकार पडतात. आता याच्यामध्ये साधारणतः बघा लक्षात ठेवा, केमिकल कॉम्पोजिशननुसार किती असतं सिलिकाचं प्रमाण SiO2चं 65% जास्त असतं. पण MPSCने किती उत्तर दिलेलं आहे 80% जास्त. जर तुम्हाला 80% जास्त असं उत्तर नसेल आणि 65% जास्त असेल तर तुम्ही 65 प्रिफर करा. आणि MPSCने 80 उत्तर दिलं तर तुम्ही ऑप्शननुसार जावा. MPSCने 80 उत्तर दिलेलं आहे. आणि यामध्ये बघा हे तुमचा जो ग्रेनाइट आहे, ग्रेनाइट हा या ठिकाणी येतो. केमिकल कॉम्पोजिशननुसार पडणाऱ्या प्रकारामध्ये ॲसिडिकमध्ये ग्रेनाइट येतो. ग्रेनाइट सोबत कुठला येतो, रायोलाइट हा रॉक येतो, रायोलाइट हा खडक येतो. ठीक आहे. त्यानंतर बघा बेसिक रॉक. बेसिक रॉक म्हणजे कुठला अल्कधर्मीय. आता बघा यामध्ये सिलिकाचं प्रमाण किती आहे, बिलो 55%, 55% कमी. 55% कमी. थोडंसं लक्षात ठेवायला थोडंसं किचकट आहे, पण थोडंसं प्रयत्न करा, सोपं आहे. म्हणजे प्रयत्न केला तर सोपं जाईल, नाहीतर मग ते चुकणारच आहे पेपरमध्ये आल्यानंतर. ठीक आहे. बेसिक रॉकमध्ये 55% कमी आहे. आणि इंटरमिडिएट मधले काय, मधला. ठीक आहे. दोन्हीच्या मध्ये जे कॉम्पोजिशन असेल, केमिकल कॉम्पोजिशन किंवा SiO2चं प्रमाण किंवा सिलिकाचं प्रमाण, तर ते बघा त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, सब ॲसिडिक, सब बेसिक. हे 60 ते 65 मध्ये आणि 55 ते 60 मध्ये. हे काय लक्षात नाही, पण साधारणतः लक्षात ठेवा 55% कमी असतं बेसिकमध्ये आणि इथं 65% जास्त असतं. आणि 55 ते 65च्या मधलं जे असतं ते इंटरमिडिएट असं साधारणपणे आपण लक्षात ठेवूयात केमिकल कॉम्पोजिशननुसार. आणि बघा इकडं आणि हे प्रकार बघा, हा इग्नस रॉक कुठे तयार होतो, पृथ्वीच्या वर येऊन तयार होतो का पृथ्वीच्या आतच तयार होतो, म्हणजे पृष्ठभागाच्या वर येऊन तयार होतो का पृष्ठभागाच्या आत तयार होतो, यावर याचे 2 प्रकार आहेत. हे इंट्रुझिव्ह इग्नस रॉक आणि काय तुमचा एक्सट्रुझिव्ह इग्नस रॉक. आता इंट्रुझिव्ह म्हणजे काय, आत. शिलारस काय होतो, जो लावा असतो तो लावारस किंवा शिलारस जो मॅग्मा असतो तो काय होतो, भूकवचातच स्थिर होतो, म्हणजे आतल्या आत स्थिर होतो. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो अग्निजन्य खडक तयार होतो. आणि त्याच्यात खोलीनुसार पुन्हा प्रकार आहेत, पातालिक, अंतर्वेशी, उपपातालिक किंवा इंट्रोजिक, हॅपॅप्सल, पुन्हा प्लॅटॉनिक आहे. ठीक आहे. हे त्याच्यानुसार आहेत. याचे उदाहरणं काय लक्षात ठेवण्याची इतकी गरज नाही, पण ठेवू शकता तुम्ही. ग्रेनाइट इकडे येतं, जसं ग्रेनाइट इकडे ॲसिडिक रॉकमध्ये येतं तसं ग्रेनाइट इकडे काय कुठे येतं, इंट्रुझिव्ह इग्नस रॉकमध्ये येतं. आणि आता बघा अंतर्वेशी, उपपातालिक याच्यामध्ये काय येतं, डायक्सिल, शीट, रायोलाइट. आता रायोलाइट जो आहे तुमचा तो कुठे आहे बघा, हे ॲसिडिकमध्ये येतो. ठीक आहे. हा इथं रायोलाइट दिला ना ॲसिडिकमध्ये, तो इकडे इंट्रुझिव्ह इग्नसमध्ये येतो. आणि आता बघा एक्सट्रुझिव्ह इग्नसमध्ये कुठले येतात बघा, तर ज्वालामुखीचा उद्रेक काय होतो, असं जमिनीमधल्या भेगातून तो लावारस जमिनीवर येतो आणि जमिनीवर येऊन कालांतराने तो त्या ठिकाणी स्थिरावतो. आणि त्याच्यामुळे काय होतो, हा बेसिक प्रकारचा म्हणजे एक्सट्रुझिव्ह बाहेर निर्मित काय होतो, एक्सट्रुझिव्ह इग्नस रॉक तयार होतो. आणि तो तिकडे येऊन थंड होतो. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, हे एक्सप्लोजिव्ह आणि क्वाईट टाईप. म्हणजे येऊन असं एक्सप्लोजिव्ह पद्धतीनं ये बाहेर येतो, स्फोटक पद्धतीनं, आणि वर येऊन थांबतो का
शांत पद्धतीत येतो आणि दगड खडक तयार होतो अशा प्रकारात. ते नाही का आपण एक व्हिडिओ बघितला होता, कसा येतो गद 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 लावारच येतो, तो हा आहे स्फोटक प्रकारे येणार. ठीक आहे. तर हा बेसाल्ट रॉक, उदाहरण काय बेसाल्ट रॉक. आता बघा दख्खनचं पठार ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेला आहे. आता महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरचे प्रश्न विचारताना आयोगानं हा पणही प्रश्न विचारून गेलेला आहे, कशामुळे झालं, भ्रंशमूलक उद्रेकामुळे झालं, किती वेळा उद्रेक झाला, 29 वेळा. ठीक आहे. किती दशलक्ष वर्षापूर्वी झाला, मग ते महाराष्ट्राचं ते हे तयार झालेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि दुसरा प्रकार तो क्वाईट टाईप ऑफ प्रकार आहे दगडाचा. तर अशा प्रकारे हे प्रश्न होता. तर तुमचा प्रश्न याच ठिकाणी फॉर्म झालेला होता की केमिकल कॉम्पोजिशनवरून कुठले प्रकार पडतात, तर आपण ते या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. आय होप की हे तुम्हाला कळलं असेल. थोडंसं आहे महत्त्वाचा चॅप्टर आहे पण ठीक आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या, असं ओव्हरव्ह्यू घ्या, तुम्हाला लक्षात राहिलं तर चांगलंच आहे. आणि नाही लक्षात राहिलं आणि प्रश्न नाही आला तर ते चांगलंच आहे. प्रश्न आला तर गेला मार्क, त्या 1.25 मार्काची किंमत पुन्हा नंतर कळते प्रिलिम झाल्यानंतर. ठीक आहे. पुढे बघूयात. आता एक गरम पाण्याचे झरे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, कारण की गरम पाण्याचे झरे विचारू शकतात पेपरमध्ये, त्याच दृष्टीने या ठिकाणी टाकलेले आहे. आपण 5ही टेस्टमध्ये जे टॉपिक मोस्ट प्रोबेबल आहेत त्या टॉपिक्सला टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी एक्सप्लेनेशनही आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. 5ही टेस्ट जरी तुम्ही एक्सप्लेनेशन पाहिलं तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला क्लिक होईल लवकर की अरे हां आपण असं काहीतरी ऐकलं होतं, हां ते एक मास्तराचा व्हिडिओ बघितला होता, तो बडबड करत होता, त्यानं काय असं तरी सांगितलं होतं, हे गरम पाण्याचे जरी इकडे आहेत, हे इकडे आहेत, ते शिखर तिकडे आहेत. तशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल. प्लीज तुम्ही सगळेजण हे बघा, महत्त्वाचं आहे. आता बघा हा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रायगड जिल्ह्यात स्थित आहे. आता कोणत्या जिल्ह्यात कोणते गरम पाण्याचे आहेत हे जोड्या लावायला तरी येईल किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येईल, म्हणजेच इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड क्वेश्चन येईल. तर 2 प्रकारे प्रश्न येऊ शकतो किंवा एक सिंगल जसा आपण आता या ठिकाणी विचार तशा प्रकारे प्रश्न होईल. त्याच्यापेक्षा वेगळा काही लागेल असं मला वाटत नाही. ठीक आहे. बघा गरम पाण्याचे झरे पालघरमध्ये बघा दातीवरे, कोकनेर, निंबोळी, पिंपलास, बाणगंगा हे. ठीक आहे. आता सौदी सरांच्या पुस्तकामध्ये पालघरमध्ये हे वज्रेश्वरी अकलोली हे मिक्स दिलेले आहेत बरं का. माझ्याकडं सेकंड लास्ट आवृत्ती आहे आतापेक्षा त्याच्यामध्ये, तर तुम्ही बघून घ्या. हे पालघरमध्ये दातीवरे आहेत, कोकनेर आहे, निंबोळी, पिंपलास आणि बाणगंगा आहेत. आता ठीक आहे. आता ठाणेमधले कुठले आहेत हे तुम्ही जरा विशेष लक्षात ठेवा. वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी, सातवली आणि जोगेश्वरी आणि शहापूर हे एवढे या ठिकाणी ठाणेमध्ये आहेत. रायगडमध्ये बघा कढे, आता हे इथं मी अंडरलाईन करतो, उन्हेरे हे लक्षात ठेवा. कढे, उन्हेरे, साव. सिक्वेन्स सुद्धा असंच पाठ करा, तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. रायगड कडे, उन्हेरे, साव असंच पाठ करा, तुम्हाला सोपं जाईल. आता रत्नागिरीमध्ये बघा हे उन्हेरे, उन्नवरे, उन्हाळे. ठीक आहे. आता फक्त पाठ करताना तुम्हाला काय करायचं, रायगडमधलं उन्हेरे पाठ करायचं. ठीक आहे. उन्हेरे फॉर रायगड असं पाठ करा, रायगड उन्हेरे. आणि बाकीचं उन्हा जिकडे येईल ते सगळे काय झालं तुमचे रत्नागिरीमध्ये. ठीक आहे. उन्नवरे, उन्हाळे, मड आणि तुरळ हे बघा रत्नागिरीमधले आहेत. आता हे जळगावमधलं फक्त अडावत लक्षात ठेवा. जळगावमधलं काय करायचं, अडावत लक्षात ठेवायचं. आणि बाकीचे सगळे देव जे बी काय गरम पाण्याचे देव आहेत ते सगळे कुठे आहेत, जळगावमध्ये आहेत. इतकं सोपा कार्यक्रम आहे, इतकं म्हणजे त्याला डोक्याला ताण द्यायचीच गरज नाही. हे फक्त बघितलं तर आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. आता हे अमरावतीचं सालबर्डी आहे. ठीक आहे. सालबर्डी आणि सीताबर्डी. आता काही जणांना आता समजा आमचे विदर्भातले जर आपले विद्यार्थी असतील तर त्यांना ते सीताबर्डी स्टेशन आहे नागपूरमध्ये, कन्फ्यूज होऊ शकतं. सालबर्डी हे नागपूरमध्ये असं नाही, सालबर्डी लक्षात घ्या अमरावतीमध्ये आहे. ठीक आहे. आता नांदेडमध्ये उनकेश्वर आहे, धुळेमध्ये धारावीपूर आहे आणि यवतमाळमध्ये कापेश्वर आहे. ठीक आहे. यवतमाळमध्ये कापेश्वर आणि त्याच्या बाजूलाच नांदेडमध्ये काय उनकेश्वर. हे 2 श्वर आहेत, गल्लत करू नका. हे यवतमाळ नाव मोठं आहे, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही श्वरामधलं कापेश्वर लहान आहे, नांदेड नाव लहान आहे पण मोठं नाव आहे. अशा प्रकारे काहीतरी करून लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आणि परीक्षेत आपल्याला तो मार्क मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, वर्धा नदी आणि वैनगंगा नदी यांचा संगम झाल्यानंतर त्या नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते. हा PYQ होता, याला प्राणहिता म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आहे. आता जवळपास सगळ्यांना हे पाठ झालेलं आहे. ठीक आहे. वर्धा आणि वैनगंगेचा वडा घुगुस या ठिकाणी संगम होतो आणि वर्धा पैनगंगेचा वडा या ठिकाणी होतो आणि वैनगंगेचा कुठं होतो, चपराळा. आता हे मॅप बघा या ठिकाणी.
हा मॅप जरा आडवा उभा झाला आहे, आडवा उभा जरा समजून घ्या, ठीक आहे. मी इथं तो तरी पण हे करतो बघा, ही पैनगंगा अशी इकडे जाते इथं, ठीक आहे. आणि हे काही वर्धा इकडून आली, आता ही वर्धा अशीच आली इकडून, बघा ही वर्धा आली, ठीक आहे. इकडं ही वर्धा हे पुढे जातात आणि पुन्हा इकडून तुमची वैनगंगा पुन्हा इथं भेटते आणि इकडे ही प्राणहिता चालू होते, ठीक आहे. तर वर्धा आणि पैनगंगेचा एकत्रित प्रवास प्राणहिता म्हणतात. कधी कधी तुम्हाला वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या तिन्हीच्या एकत्रित प्रवाहाला देतात, तर ते पण उत्तर काय करायचं तुम्ही बरोबर धरायचं. तिन्ही नदीच्या एकत्रित प्रवाहाला जरी म्हटलं तरी तुम्हाला काय करणं उत्तर अपेक्षित आहे, तर ते बरोबर घेऊन जाणं अपेक्षित आहे. कारण की प्रथम वर्धा आणि पैनगंगा एकत्रित येतात, पुन्हा त्याला वैनगंगा मिळते आणि पुन्हा त्याचं काय होतं, वर्धा आणि वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतो आपण प्राणहिता असे म्हणतो. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पुन्हा एक पूर्ण महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचा मॅप आहे. या ठिकाणी हा मॅप असा उभा झालेला आहे. आपण तो एडिट करून तुम्हाला ज्यावेळेस ग्रुपवरती येईल आन्सर की, त्यावेळेस त्याच्यामध्ये हा आडवा करून दिला जाईल आणि प्रत्येकाकडे एव्हरीवन हॅज इट, त्याच्यामुळे काही विषय नाही, प्रत्येकाकडे आहेच तो, बघून घ्या. पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 6 बघा, त्याचं उत्तर काय आहे, कुमाऊ रांगेतील भारतातले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते. आता कुमाऊ रांगेतलं सर्वोच्च शिखर कुठलं आहे, तर नंदादेवी आहे बाबा, ठीक आहे. आन्सर कीमध्ये मला वाटतं K2 दिलेलं आहे, ते आन्सर कीमध्ये चुकून तुम्हाला पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी क्लिअर करून घ्या. नंदादेवी या ठिकाणी उत्तर आहे, ठीक आहे. आता बघा, हिमालयाचे पूर्व पश्चिम विभाग बघा कसे पडलेले आहेत. काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय, सिक्कीम, नेपाळ हिमालय, सिक्कीम हिमालय, आसाम हिमालय. काही ठिकाणी तुम्हाला ह्या दोन्हीचं एकत्रित भेटेल बरं का, ठीक आहे. नेपाळच्या पलीकडचा पूर्ण हिमालय म्हणून असं ठिकाणी काहीतरी दिलेलं असेल काही ठिकाणी, पण ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, काश्मीर हिमालय बघा, सिंधू आणि सतलज नदीच्या मधल्याला काश्मीर हिमालय म्हणतो. पुन्हा सतलज आणि काली आणि कोसी आणि तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा. साधारणतः तुम्हाला इथे या ठिकाणी मॅप आहे बघा, हा, ठीक आहे. हा तुमचा पंजाब हिमालय किंवा तुमचा इकडचा काश्मीर हिमालयामध्ये पण येतो. हा कुमाऊ हिमालय आहे, ठीक आहे. पुन्हा हा नेपाळ हिमालय आणि हा आसाम हिमालय. अशा प्रकारे हे याचे 4 भाग पडतात, ठीक आहे. ही सतलज याच्यामधला हा इकडचा एक, पुन्हा सतलजपासून इथपर्यंत कालीपर्यंतचा हा दुसरा, एक सेकंड, ठीक आहे. बघा, हा एक, पुन्हा हा दुसरा, पुन्हा हा तिसरा आणि हा असा इकडे, हे 4 हिमालयाचे भाग पडतात, ठीक आहे. तुम्हाला प्रश्न कुमाऊ हिमालयावर विचारलेला आहे आणि हा कुठं आहे, UK उत्तराखंड, ठीक आहे. त्याला उत्तरांचल हिमालय असे वेगवेगळे नाव आहेत तिथले लोकल, ठीक आहे. या ठिकाणी आपण बघूयात. कुमाऊ हिमालय बघा उत्तराखंडमध्ये आणि तिथलं सर्वोच्च शिखर कुठलं आहे, नंदादेवी. बाकीचे कुठले आहेत, TGBK ही काय तुमचे बाकीचे इथले बद्रीनाथ, केदारनाथ, ठीक आहे, गंगोत्री, त्रिशूल, ही त्रिशूल नाही आहे तिथं, ठीक आहे. बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री या ठिकाणचे बाकीचे तुमचे शिखर आहेत. गंगोत्री माहिती आपल्याला कुठं, गंगा नदीचा उगम, ठीक आहे. आता या कुमाऊ हिमालयाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, इथं डून आहेत बघा आणि त्यातलं फेमस कुठला आहे, डेहराडून, ठीक आहे. डूनची निर्मिती इथं होते, लक्षात ठेवा. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न साधारणतः त्यांनी काय विचारलेला आहे तुम्हाला बघा. पुढच्या प्रश्नात काय दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी महाराष्ट्रातील शिखरांचा काय विचारलेला तुम्हाला, कसा क्रम विचारलेला तुम्हाला, चढता क्रम विचारलेला, म्हणजे सर्वात मोठं शिखर तुम्हाला शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. आता बघा, या ठिकाणी आपण आता सगळ्यांना माहिती आहे काय, सोपेतले सोपे ट्रिक, कसा मी हसतो, ठीक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलेलं आहे. त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आपल्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे. आमचे मित्र अक्षय सर त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं आणि मी ते तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आता बघा, हे त्र्यंबकेश्वर काय 1304 मीटर उंच आहे. सप्तशृंगी 1416 आणि साल्हेर 1567 हे तिन्ही ठिकाणं नाशिकमध्ये आहेत. आणि कळसुबाई आपल्याला कुठं आहे सांगायची गरज नाही, आपण सगळ्यांनी ते जसा अभ्यास चालू केला तसं ते सगळ्यांना आपल्याला माहीत असतं. जर सांगायची पाळी आली तर आता तुमचं थांबायची सुद्धा वेळ आली, ठीक आहे. अभ्यास करण्यापासून बरं का पुढे. आता बघा,
हे महाराष्ट्रातली शिखरं कशा प्रकारे आता लक्षात ठेवली होती आम्ही या ठिकाणी बघा. आता हे या ठिकाणी आम्ही असे जरा एक वाक्य तयार केले, 3 वाक्य आहेत, जवळपास ही साधारणतः 30-31 शिखरं आम्ही अशी पाठ केली होती. तर इतकं डिटेल नाही, पण तुम्ही फक्त एक एक सिक्वेन्सनं जरी थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळून जाईल. बघा या ठिकाणी कसं लक्षात ठेवतं, कसा गवळदेव चक्कर घेऊन धडपला महाभीमाला, हे पाहून तारामणी हरीला लाव सप्तशृंगाचे तोरण, पुरंदर राजगड रायरेश्वराच्या मागील स्तंभाला, जेव्हा मूत्र्य सिंहाचे घेऊन रतन गेला ब्रह्माच्या शिंगावर अंजनीला, तौलात वैतागून चिखलात बसला होता प्रतापी हनुमान गड रायगडावर तेव्हा. थोडं सुरुवातीला तुम्हाला वाटल्यानंतर असं ऐकल्यानंतर वाटेल की अरे बापरे हे किती आहेत, 30 आहेत. ठीक आहे, हे पुन्हा पुन्हा असं तुम्ही सहज सकाळी उठले दात घासत घासत जर बघितले तर हे तुम्हाला लक्षात ठेवतो. आता बघा या ठिकाणी कसामधलं क माहिती आहे तुम्हाला, कळसुबाई, हे साल्लेर, हा पूर्ण गवळदेव आहे, हा गवळदेव पूर्ण आहे 1522 आहे. पुन्हा चक्कर मधलं काय घनचक्कर. ठीक आहे, धडपचं काय आपण या ठिकाणी धोडपचं काय केलं आपण, धोडप केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे धोडपचं आपण धडप केलेलं आहे. महा म्हणजे काय, महाबळेश्वर, आणि भीमा माहिती आहे तुम्हाला, भीमाशंकर. अशा प्रकारे हे एक लक्षात ठेवलेलं आहे. हे पहिलं स्टेटमेंट. पुन्हा हे पाहून तारामणी हरीला लाव सप्तशृंगाचे तोरण, पुरंदर राजगड रायरेश्वराच्या मांगील स्तंभाला. आता बघा हे तारा म्हणजे काय, तारामती. ठीक आहे, हरी म्हणजे काय, हरिश्चंद्रगड. ठीक आहे, तारामती या ठिकाणी वर येणं अपेक्षित आहे, इथं मी बाण पण दाखवलं बघा हे. ठीक आहे, हरी म्हणजे हरिश्चंद्रगड, सप्तशृंगाचे सप्तशृंगी, तोरणा इथे हे तर किल्लेच आहेत आपल्या महाराजांचे, तोरणा, पुरंदर, राजगड, रायरेश्वर. ठीक आहे, आता हे मांगील स्तंभाला, मांगी काय म्हणजे मांगी तुंगी तुमचं. ठीक आहे, नाशिक मधलं मांगी तुंगी 1331. आणि स्तंभाला म्हणजे काय, अस्तंभा कुठं आहे, नंदुरबार मध्ये आहे सर. अस्तंभा कुठं आहे, नंदुरबार. आणि सातपुडा पर्वतातलं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर अस्तंभा, आणि सातपुडा पर्वतातलं देशातलं सर्वात उंच शिखर धूपगड. लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सातपुडा पर्वतावर मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता, गाविलगड टेकड्या कुठं आहेत असं स्टेटमेंट दिलं तर उत्तरेला सातपुडा आहे, त्याच्या पूर्वेला गाविलगड टेकड्या आहेत, तर स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि गाविलगड टेकड्या कुठं आहेत मित्रांनो, गाविलगड टेकड्या अमरावतीमध्ये. ठीक आहे, आता बघा, आणि हे शेवटची लाईन काय, जेव्हा मूत्र्य सिंहाचे घेऊन. आता हे मू काय इथलं तुमचं, तर तुमचं मुल्लेर. ठीक आहे, आणि त्र्यम काय आहे तुझं, त्र्यंबकेश्वर. झालं, सिंहाचे घेऊन रतन गेला ब्रह्माच्या शिंगावर अंजनीला, तौलात वैतागून चिखलात बसला होता प्रतापी हनुमान गड रायगडावर तेव्हा. आता बघा हे रतन म्हणजे रतनगड, ब्रह्मा म्हणजे काय तुमचं ब्रह्मगिरी. ठीक आहे, शिंगावरचं काय तुमचं सिंगी. ठीक आहे, हे शिंगीला काय केलं तुम्ही इथं, सिंगी हे असावाला आहे. ठीक आहे, हे सिंगी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि अंजनी. ठीक आहे, अंजनीचं काय, अंजनेरी. आणि तौला मधलं तौलाच, आणि त फॉर तामिनी. वैतागून मधलं वैचं काय, वैराट. ठीक आहे, प्रतापी. तौलात वैतागून चिखलात बसला असा, इथं चिखलात राहिले. लक्षात ठेवा, चिखलदरा या ठिकाणी आहे, चिखलदरा अमरावतीमध्ये आहे. ठीक आहे, मागच्या प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न होता बघा, चिखलदरा थंड हवेचं ठिकाण. ठीक आहे, आणि प्रतापीचं प्रतापगड, हनुमान, पुन्हा गड फॉर गडलगट्टा, आणि रायगड आपल्याला माहिती आहे. आणि साधारणतः उंचीचा सुद्धा एक प्रश्न विचारला होता, रायरेश्वराची उंची विचारली तुम्हाला 1337 एका पेपरमध्ये. ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी उंची कशी लक्षात ठेवली, साधारणतः एक तुम्ही ढोबळमाने लक्षात ठेवा, धोडप ते तोरणा. आता बघा पहिलं काय, 16चं एकच आहे आपल्याला माहिती आहे. 1600 मधल्या उंचीचं कुठलं आहे, कळसुबाई. सुटून जातं. 1500चे 3 आहेत. ठीक आहे, 1567 22 3. कसं साल्लेर गवळदेव चक्कर हे जर 1500 झाले तर पुन्हा आता काय झालं तुमचे 1400चे चालू झाले. तर 1400चे कुठं आहेत, धोडप ते तोरणा. एकदा तुम्ही ह्या लाईन पाठ केल्या की तुम्हाला सोपं जाईल. धोडप ते तोरणा 1400 मध्ये आहेत, पुरंदर ते सिंहगड 1300 मधले, रतन ते पुन्हा रतनगड ते तामिनी हे 12चे आहेत, पुन्हा वैराट 11 मध्ये येतं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ह्या गोष्टी काय अवघड जाणार नाहीत. एकदा वाचून घ्या, इथं दिलेलं आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना हे सोपं जाईल असं मला वाटतंय. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 8. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात गाळाच्या संचयनाची उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. फेवरेट प्रश्न आहे, भातबांखा. आता या ठिकाणी बघा, हे बघा, हे तुमचं उत्तर काय, भारतीय मैदानी प्रदेश, बरोबर ना. ओके,
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघा, हा हिमालय मोठा लट प्रचंड महाकाय हिमालय. त्यानंतर बघा हे इथं भाबर येतं, तराई येतं, भांगर येतं आणि पुन्हा खादर येतं. कसा कसा क्रम लक्षात ठेवला सर आपण? भात भांखा किंवा भात बांखा असं पण लक्षात ठेवा. हे 4 एक दोन्हीपैकी एक कुठलं? हे असं. भा फॉर भाबर, त फॉर तराई, भा फॉर भांगार, ठीक आहे, आणि खा फॉर खादर. आता हे झालं तुमचा क्रम, ठीक आहे. आता बघूयात आपण थोडंसं याबद्दलची माहिती काय दिली बघा. बघा आपण या ठिकाणी सांगितलं तुम्हाला भात भांखा अशा प्रकारे लक्षात ठेवायचं उत्तर ते दक्षिण. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा कुठे येतो? त्याच्यावर काय? महाकाय हिमालय आणि द्वीपकल्पीय पठार या दोन्हीच्या मध्ये येतो. आता भाबर काय भानगड आहे? हिमालयावरच्या नद्याची सुरुवात होता ना, हिमालयामध्ये अनेक नद्या उगम पावतात आणि 12माही नद्या आहेत हे लक्षात ठेवा. हिमालयाच्या नद्या उगम पावतात, पायथ्याशी काय करतात? ते पंखाच्या आकारची मैदाने तयार करतात, ठीक आहे. आणि काय करतात त्या मैदानाच्या ठिकाणी? जाडीभरी वाळू, लहान मोठे दगड दोंडे यांचं काय होतं? निक्षेपण होतं, ते साचतात त्या ठिकाणी. मग ते साचलेला सगळा एरिया काय असतो तुमचा? भाबर, ठीक आहे, भाबर. आणि पुन्हा तुम्ही बऱ्याचदा बघता बघा हे व्हिडिओज येतात, ते आजकाल ते इंस्टाग्राम रील नुसतं ढकलत चालायचं टाइमपास करत, तर त्याच्यामध्ये येतं बघा हे भाबर असे व्हिडिओ येतात बरेच उत्तर आपल्या हिमालयामधले, की असं छोटीशी नदीच वाहते, बाजूला सगळे दगड गोटे बसले आहेत, दगडावर दगड ठेवून काहीतरी करत असतात व्हिडिओ, ते फोटो काढणार, वेडे वाकडे तोंड करणार. तर ते हे भाबर दगड, लहान मोठे दगड जे आहेत ना, ते तिकडं भाबर आहे, ठीक आहे. आणि लहान नद्याचे प्रवाह या येथे एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी लहान नद्याचे प्रवाह काय होतात? लुप्त होताना आपल्याला दिसतात. आणि आता पंजाबमध्ये अशा प्रकारच्या जे प्रवाह लुप्त होतात त्यांना काय म्हणतात? चूस असे म्हणतात, ठीक आहे. आता खाली बघा, पुढे बघा तरई. तरई म्हणजे काय? आता हे लुप्त वर प्रवाह लुप्त झाले आणि पुन्हा काय करतात? हे पुन्हा अजून एकदा भूपृष्ठावर दिसतात आपल्याला. प्रवाह लुप्त म्हणजे जादू, प्रवाह लुप्त होतात आणि डायरेक्ट वर येतात. वर झाल्यामुळे काय होतं? त्या ठिकाणी दलदलीचा प्रदेश तयार होतो आणि तो दलदलीचा प्रदेश म्हणजेच काय? तराई. अशा प्रकारे लक्षात ठेवा. आता बांगर किंवा भांगर ही काय भानगड आहे? तर उंचावरच्या प्रदेशामध्ये जुन्या गाळाचा प्रदेश. आता नदी अशी व्हायला लागली, ठीक आहे, पहिल्यांदा काय? ही जेव्हा लांब असं काय येतं तुमचं जुना गाळ असतो इकडं कडला, आणि पुन्हा हे लेटेस्ट मधला, ठीक आहे, लेटेस्ट मध्ये तयार झालेला, ठीक आहे. अशा प्रकारे हे इकडं जुना, हे जुना आहे म्हणून काय म्हणायचं? भंगार. आपण जुन्या गोष्टी झाल्या काय करतो? भंगारमध्ये गेलं म्हणतो, ठीक आहे, भंगार. मग तशा प्रकारे भंगार म्हणजे जुनं, ठीक आहे. आणि तो जास्त सुपीक नसतो, लक्षात ठेवा. सगळ्यात सुपीक कुठला असतो? खादर हा सगळ्यात जास्त सुपीक असतो, नवीन गाळाचा प्रदेश असतो आणि अधिक सुपीक असतो. अशा प्रकारे हा क्रम आहे काय? भात बांका. आता प्रश्न क्रमांक 9 बघा. 9 मध्ये काय? खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्त विस्ताराला गरजणारे 40 म्हणतात? रोरिंग फोर्टीज. आता बघा प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि हे तुम्हाला दक्षिण भागातच दिसणार, उत्तर गोलार्धात मिळणार नाही. उत्तर गोलार्धामध्ये का? की वाऱ्याच्या प्रवाहाला किंवा वाऱ्याच्या वेगाला अडथळे आहेत. दक्षिण गोलार्धामध्ये काय? सर्वसाधारणपणे तुम्हाला समुद्र आहे, त्याच्यामुळं वारं जोरजोरात व्हायला लागते. आता बघा हे गरजणारे 40, रोरिंग 50, रोरिंग 40, खवळलेले 50 आणि किंचाळणारे किंवा उन्मत्त 60. आता हे साधारणतः 40 ते 50 दक्षिणमध्ये असतात, ठीक आहे. पुन्हा हे 50 कुठं असतात? 50 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात असतात आणि 60 हे काय? 60 दक्षिण अक्षांशाच्या भागात असतात. तर हे कसं बघा, हे गरजणारे 40 सुरुवातीला काय? गरजणारे 40 येतात. कसं लक्षात ठेवायचं? नवरा बाहेरून दारू पिऊन आला आणि घरी येऊन काय केला? घरच्यावर गरजायला लागला बायकोवर. बायकोवर गरजायला की बायको काय झाली? खवळली, हे पिसाळली. फ्युरियस 50 चिडली, ती फनफन करायला लागली आणि ह्यांच्या दोघांचं भांडण चालू झालं की लेकरं काय झाले? किंचाळायला लागले. 60 40 50 60 अशा प्रकारे लक्षात ठेवलं होतं. म्हणजे ते थोडं मजेचा भाग होता, तुम्ही लक्षात ठेवा, चांगलंच आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. फलोद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश काय? आता बघा अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना पर्याय नीट बघा. मजुरांना काम देणे, शेतीच्या किफायतशीरता वाढवणे, साधन संपत्तीची निर्मिती करणे. आता हे सगळे पर्याय ह्या फलोत्पादन कार्यक्रमासाठी पूरक वाटतात. मग ह्यातलं चौथा ऑप्शन आहे की वरीलपैकी सर्व. तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे उत्तर? तर वरीलपैकी सर्व लिहिणं अपेक्षित आहे. थोडं कॉमन सेन्सचा पण प्रश्न काही सुटतात, तर हा त्यातला एक प्रश्न होता. कॉमन सेन्सवाला प्रश्न होता की ठीक आहे हे शेतीच्या संदर्भात आहे, फलोत्पादनासाठी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात येऊ शकतात. मग कुठलंच काढायचं नाही, मग सगळंच 1 बी वाटते, 2 बी वाटते, 3 बी प्रश्न ऑप्शन येतोय. मग या ना मग चौथा, वरील सर्व लिहून टाका ना, बरोबरच येणार आहे. कारण की तशाच प्रकारे तो एक
कॉमन सेन्सचा आणि बोनसवाला प्रश्न असतो तो, असे प्रश्न जे असतात ते, ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 आहे बघा, 2005ला राष्ट्रीय फलोत्पादन अभियान चालू केलं होतं आणि त्यानंतर 2014-15 पासून ह्या राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमाच्या मध्ये जे सगळे घटक होते किंवा त्याचे जे उद्दिष्ट होते ते कशाच्या अंतर्गत आणले गेले, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर याच्या अंतर्गत हे सगळे आणण्यात आलेले आहेत 2014ला, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरात महाराष्ट्रातील सर्वात शेवटून 6व्या क्रमांकावर टिंबटिंब हा जिल्हा आहे. बघा मी मगाशी पहिल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करताना सांगितलं होतं की तुम्हाला औरंगाबाद हा प्रश्न मेन्सला विचारलेला होता, तर त्यामुळं या ठिकाणी त्याचं उत्तर आहे औरंगाबाद आणि हा प्रश्न आपण आहे तसा टाकलेला आहे, ठीक आहे. हा थोडा डीप प्रश्न होता, पण तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणं आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधून बरेच क्वेश्चन्स रिपीट होतात म्हणून या ठिकाणी हा टाकलेला आहे. या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन तर आपण दिलेलंच आहे शॉर्टमध्ये, पण ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशनसाठी काय आपण पहिल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे ते एकदा बघून घ्या. प्रश्न क्रमांक 12. आता बघा हा एक बोनस टाईप ऑफ क्वेश्चन होता, तुम्हाला सगळ्यांना जवळपास माहितीच असतं. वनस्पती तर जगातलं सर्वात मोठं फूल कुठलं, रॅफ्लेशिया अर्नॉल्डी, ठीक आहे. वनस्पती जगातलं सर्वात मोठं फूल रॅफ्लेशिया अर्नॉल्डी, ठीक आहे. अशा प्रकारे होतं. पुढे बघा प्रश्न क्रमांक 13. भारतातला पहिला लोह पोलाद उद्योग कारखाना. बघा आपण हा बघा आज आपली टेस्ट झाली ना, आज मेन्स होती फॉरेस्टची, तर त्यामधला आजचा पेपरमध्ये लोह पोलाद उद्योग कुठले आणि तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारलेला होता, कोणता उद्योग आणि वर्ष, बहुतेक वर्षाचा प्रश्न होता. तर आपण या ठिकाणी बघा दिलेला आहे आणि हा प्रश्न आज आपण पण आज या ठिकाणी पहिला कुठं झालता स्थापन हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला कुठं, पश्चिम बंगालमध्ये कुल्टी या ठिकाणी झालता, ठीक आहे. आसनसोल या ठिकाणी झालता. बंगाल आयर्न वर्क्स या नावाने तो झाला होता आणि जमशेदजी टाटा यांनी मोठ्या प्रमाणात काय केलं, उत्पादन घ्यायला सुरुवात केली 1907. ही जरी तुम्ही आजच्या पेपरमध्ये जोडी लावली तरी तुमचं उत्तर बरोबर निघतं. इतका सोपा प्रश्न आलेला होता. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की आपण परीक्षाभिमुख प्रश्नांकडे लक्ष देतो आणि त्याच प्रकारचे प्रश्न आपण काढण्याचा प्रयत्न करतो. हे आज आपले प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. बरेच आणखीन प्रश्न आलेले आहेत, एक मला सहज इथं आठवला म्हणून हा प्रश्न मी सांगितला. आता बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतातील ब्रह्मपुत्रा नदीवरील माजुली बेटावर कोणते आदिवासी जमात आहे. आता माजुली हे जे बेट आहे ना, तर हे नदीवरचं तयार झालेलं जगातलं सर्वात मोठं बेट आहे, लक्षात ठेवा. आणि माजुली बेटावर कुठला बघा, माजुली या बेटाचा अर्थ काय माहिती आहे का, 2 समांतर नद्यामधला प्रदेश असा या माजुली बेटाचा अर्थ आहे, ठीक आहे. आणि यातल्या जमाती बघा कुठल्या राहतात, मिशिंग, देवरी, सोनोवाल, कछारी. जे इथले माजी मुख्यमंत्री होते ना सर्वानंद सोनोवाल, हे या जमातीचे होते बघा, ठीक आहे. आसामचे 15-16च्या आसपास होते. आता हेमंत बिस्वा शर्मा आहेत काहीतरी, ठीक आहे. बघा हे सर्वानंद सोनोवाल हे या इथल्या जमातीचे होते, त्याच्यामुळं सोनोवाल माजुलीवरचे होते, लक्षात ठेवा. हे एक सोपं झालं. मिशिंगचा आपण प्रश्न विचारलेला आहे, देवरी आणि कछारी तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा हा प्रश्न मागच्या टेस्टमध्ये पण आपण विचारला होता. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15 काय तुम्हाला दिलेला आहे, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. कोल्हापूर जिल्ह्यात चिरोली डोंगररांग आहे, कोल्हापूर जिल्ह्यात चिरोली डोंगररांग आहे, चूक. गडचिरोली जिल्ह्यात चिकोडी डोंगररांग आहे, चूक. सांगली जिल्ह्यात दांडोबाचा डोंगररांग आहे, बरोबर. नागपूर जिल्ह्यात बाळेश्वरचा डोंगररांग आहे. बाळेश्वर अहमदनगरला आहे आणि हे वरचे खालीवरी केलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू, मागच्या टेस्टमध्ये पण आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं होतं आणि आताही बघतोय. सांगली बघा, सांगलीमध्ये आडवा डोंगर आहे, दंडोबा आहे, शुक्राचार्य आहे, होनाईचा डोंगर आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. सांगलीमध्ये कुठले कुठले आहेत, ठीक आहे. आता बघा कोल्हापूरमध्ये बघा, कोल्हापूरमध्ये आहे चिकोडी, गडचिरोलीमध्ये आहे चिरोली. आता गडचिरोली मागच्या वेळेस मी सांगितलं गडचिरोलीमध्ये चिरोली आहे, नावातच चिरोलीमुळे हा चिरोली. अमरावतीमध्ये चिरोडी आणि चंद्रपूरमध्ये काय चिमूर आणि चिमूल. मी सांगितलं होतं बघा, मी चंद्रपूरला कसं केलं तर मी चिमूल असं पाठ केलं तर मी चिमूल आणि चिमूल, नुसतं विमूल आणि चिमूर, हे तर फक्त लच्या जागी र असं पाठ केलं होतं मी. तर ते चंद्रपूरमध्ये चिमूर आणि चिमूल आणि चांदूरगड, ठीक आहे. बाकीचे दिलेले आहेत. हे गोंदियामधलं एक फेमस आहे दरकेसा टेकड्या, प्रश्न विचारून झालेला आहे तो आपल्याला पुन्हा, ठीक आहे. आपण मागच्या वेळेस नागपूरमध्ये गरम टेकड्या कुठे येतात नागपूरमध्ये असा प्रश्न विचारला होता. अहमदनगरमधले तुम्हाला बाळाश्वेर, आदुला डोंगर लक्षात ठेवायची गरज आहे. हरिश्चंद्र आपल्याला आणि कळसुबाई सगळ्यांना पाठ आहे. अशा प्रकारे हे टेस्टचं भूगोलचे पहिल्या 15 प्रश्नाचं आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघितलेलं आहे.
सर्व या ठिकाणी गट ब ची जी मोफत टेस्ट सिरीज भरारी अकॅडमीच्या तर्फे राबवण्यात आली, त्यातली ही शेवटची टेस्ट सिरीज होती. कंबाईनच्या 30 एप्रिलच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण ह्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत. प्रत्येक टॉपिकला जो परीक्षाभूमी महत्त्वाचा IMP टॉपिक आहे त्याला आपण न्याय देण्याचा या टेस्ट सिरीजमधून प्रयत्न केलेला आहे. आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं वाढता येईल, पुन्हा तुमचे मार्क्स कसे वाढतील या संदर्भात तुम्हाला चांगलाच अनुभव या टेस्ट सिरीजमधून आला असेल. आणि तुम्हाला 30 तारखेच्या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि थांबूयात आपण. धन्यवाद.